नमस्कार. आज आपण बघूयात की आज एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीने काय केलंय. ठीक आहे. आज निफ्टीच्या दिवशी आज एक्सपायरी होती आणि निफ्टीने काय केलंय. ठीक आहे. आता बघा, निफ्टीमध्ये ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे. ह्याच्या आधी बघा, आपण जसं काल म्हटलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मार्केट इथे काय झालंय, ह्या एरियामध्ये कन्सॉलिडेशन फेजमध्ये जोपर्यंत ह्या एरियाला ब्रेक करून जोपर्यंत मार्केट या एरियाला ब्रेक करून वरती जात नाही, बरोबर, आणि जोपर्यंत मार्केट ह्या एरियाला ब्रेक करून खाली येत नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट अपेक्षित नाही आहे किंवा मोठी मुवमेंट होणं शक्य नाही आहे. बरोबर, म्हणजे मार्केट या एका रेंजमध्ये थांबलेले, याला आपण कन्सोलिडेशन जो म्हणतो, या कन्सोलिडेशन मार्केट कन्सोलिडेट करतंय, एकाच जागेमध्ये वारंवार वारंवार थांबतंय. ठीक आहे. तर आज आपण बघूयात की मार्केटने काय केलं. मार्केट या कन्सोलिडेशन झोनमध्ये होतं. कालची जी वीक आहे, कालची जी 15 मिनिटाची पहिली कॅन्डल बनलेली होती, या पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या खाली येऊन फक्त मार्केटने काय केलंय, लिक्विडिटी घेतली. बरोबर, लिक्विडिटी घेतली, वरती गेला. बरोबर, आणि वरती जाऊन खाली थांबलं. इथे क्लोज झालेलं होतं 26,240 ला. आता आज काय झालं बघा. आज मार्केट कुठे, पहिल्या 15 मिनिटामध्ये कुठे होतं. पहिल्या 15 मिनिटामध्ये मार्केट ओपन झालंय. बरोबर, ह्या कॅन्डल मध्ये आपल्याला लक्षात येत आहे की मार्केट इथे ओपन झालंय. ओपन झाल्याबरोबर मार्केटने काय केलंय, लो मारला. लो मारल्यानंतर हाय केला. हाय करून मार्केट इथं क्लोज झालं. परंतु त्याने जो कन्सॉलिडेशनचा जो एरिया होता, बरोबर, तो कन्सॉलिडेशनचा एरिया मार्केटने ब्रेक नाही केला. बरोबर, ब्रेक नाही केला. कन्सॉलिडेशनचा एरिया मार्केटने ब्रेक केला नाही. परंतु आजची 15 मिनिटाची पहिली कॅन्डल जी 15 मिनिटाची बनलेली होती, ती मार्केटने ब्रेक केल्यानंतर मार्केट खाली 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 राहिलं आणि कुठे आलं, ते कन्सॉलिडेशनच्या खालच्या एरियामध्ये डॉट पॉइंट साठी आलेलं. आणि तिथून मार्केटमध्ये काय झालं, तिथून मार्केटने काय केलं, वरती गेलं मार्केट. बरोबर, आता वरती जात असताना, आता हे लक्षात घ्या, आता वरती जात असताना आता इथे ह्या चार्ट वरती आपण थोडंसं टेक्निकली बघतो. फक्त टेक्निकली बघतो, आपण न्यूज बघत नाही. बाकी बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, इंडिकेटर्स किंवा काय, आपण ते बघत नाहीत. आपल्या चार्ट वरती आपण फक्त आणि फक्त मुव्हिंग ॲव्हरेज लावलेलं आहे. त्यात पण आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज कोणतं पाहिजे, त्यात पण आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज 200चं पाहिजे. ठीक आहे, मुव्हिंग ॲव्हरेज 200. 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला 15 मिनिटाला इथे जसा क्रॉस केला, खाली जाऊन वरती आलं, तर ते वरतीच गेलंय. बरोबर, आता बघा, आता बारकाईने बघा, सप्लाय एरिया आणि डिमांड एरिया कुठे आहे. डिमांड एरिया आणि सप्लाय एरिया कुठे आहे. मार्केटमध्ये सगळ्यात आधी डिमांड कशाला म्हणायचं आणि सप्लाय कशाला म्हणायचं. वारंवार ज्या एरियामध्ये मार्केट वेट करत नाही आणि वरून खाली येतं, ज्या एरियामध्ये मार्केट वेट करत नाही आणि खाली येतं, बरोबर, प्राइस तिथं टिकत नाही आणि खाली येते,
त्या एरियाला आपण काय म्हणतो की तिथे सप्लाय जास्त आहे, तिथे पुरवठा जास्त आहे. आणि ज्या एरियामधनं मार्केट वारंवार वरती जाते, बरोबर, त्या एरियाला आपण काय म्हणतो, डिमांड एरिया म्हणतो. तर आता ह्या कन्सोलिडेशन पार्टमध्ये हा जो वरचा भाग आहे, हा जो वरचा पार्ट आहे, कुठून, हा इथून, हा जो इथला पार्ट आहे ना, ह्याला आपण काय म्हणतो, सप्लाय एरिया, बरोबर. आणि हा जो खालचा पार्ट आहे, ह्याला आपण काय म्हणतो, हा जो खालचा पार्ट आहे, याला आपण काय म्हणतो, डिमांड एरिया, बरोबर. परंतु आता हा डिमांड आपण म्हणू की इथे डिमांड एरिया दिसतोय, पण मग मार्केट इथून वरती का गेलं, इथूनच का गेलं? तर आता थोडंसं त्याचं आपण, तिथून का गेलं मार्केट, आपण त्याचं बघणार आहे. तर ही पहिली, कालच्या मार्केटमधली ही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल होती, बरोबर. म्हणजे इथे ओपन झाली, वरती गेली, खाली आली आणि इथे क्लोज झाली पहिली 15 मिनिटाची कॅन्डल. बरोबर, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल इथे क्लोज झाली. ह्या पहिल्या 15 मिनिटाच्या खाली लिक्विडिटी होती, ती लिक्विडिटी घेतली. परंतु या लिक्विडिटीला घेत असताना लक्षात आणायचं आहे किंवा विचारात घ्यायचं आहे, हा जो डिमांड झोन बनलेला आहे, बरोबर, हा डिमांड झोन ही वीक आहे ना. या कॅन्डलची डिमांड झोनमध्ये 1, 2 आणि 3 या कॅन्डल महत्वाच्या आहे. 1, 2 आणि 3 या कॅन्डल खूप महत्वाच्या आहेत, बरोबर. कॅन्डल खूप महत्वाच्या आहे. ही पहिली रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डल आपल्याला काय दाखवते, सेलिंग होत होतं, बरोबर. पूर्ण भरलेली कॅन्डल आहे ना ही. ही भरलेली कॅन्डल आपल्याला काय दाखवत होतं, ही प्राइस इथे ओपन झाली, वरती गेली, क्लोज कुठे झाली, खाली लो मारून क्लोज इथे जागेवरती झाली. त्यानंतर बघा, ही ग्रीन कॅन्डल ओपन झाली, तिने लो मारलेला, वरती गेली आणि क्लोज कुठे झाली, या पहिल्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये क्लोज झाली. आणि ही जी छोटी कॅन्डल आहे ही काय आहे, एक अनफिल्ड कॅन्डल आहे, बरोबर. ही अनफिल्ड कॅन्डल आहे, हिच्यामध्ये बॉडी छोटी आणि विक जास्त आहे, बरोबर. म्हणजे इथे काय, बायरने हा जो सेलिंग पूर्ण प्रेशर होता, हा बायरने काय केला, इथे थांबवला. म्हणजे इथे काय, मागणी वाढली, इथे मागणी वाढली, बरोबर. मागणी वाढली. आता बघा, हा इथूनचा एरिया, हा मागणीचा एरिया. तर दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालंय, लो मारला आणि इथून फोर्सली मार्केट वरती केलं. परंतु मार्केट ओपन इथे होतं ना, बरोबर, ओपन इथं होतं. तर सर्वात आधी या झोनमध्ये, हा झोन इथून इथून म्हणजे हे बघा, ह्या झोनचा मुख्य एरिया चालू कुठून होणार आहे, या कॅन्डल पासून चालू होतो. या कॅन्डलला पण थोडासा बफर, बरोबर, या कॅन्डल पासून चालू होतो. तर हा एरिया मुळात आपला हा असा एरिया असतो, बरोबर. आणि खाली वर, हा सगळा एरिया काय आहे, डिमांडचा एरिया आहे. म्हणजे या डिमांड झोनचा एरिया आहे. इथे मागणी भरपूर आहे, बरोबर. मग आधी काय करेल मार्केट, आधी मार्केट येईल, तर या ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल ह्या कॅन्डलच्या जवळ येईल, बरोबर. म्हणून ही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल, बरोबर, ही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल इथूनच हाय झाली. आणि नंतर ज्यावेळेस पुन्हा मार्केट खाली आलं होतं, तर मार्केटने काय केलं, ह्या कॅन्डलच्या खाली काही लिक्विडिटी बनलेली आहे, कारण इथून प्राइस वरती गेलेली होती. ह्याचा अर्थ ह्या एरियामध्ये काय होते, काही बायर आधीच बसलेले होते किंवा काही बायरच्या पेंडिंग ऑर्डर बाकी होत्या. तर मार्केट खाली आलं आणि खाली येताना इथल्या काही पेंडिंग ऑर्डर घेतल्या. त्याचबरोबर या डिमांड झोनच्या या फेल कॅन्डलच्या ओपनच्या भागातल्या पण काही ऑर्डर घेतल्या.
इथल्या राहिलेल्या पण ऑर्डर, इथल्या राहिलेल्या पण ऑर्डर या प्राइसनी इथे घेतल्या. ती होती लिक्विडिटी. त्या ऑर्डर घेतल्या आणि हे मार्केट कुठे गेलं? वरती गेलं. मार्केट वरती गेलं, बरोबर. आणि बघा, एक लक्षात घ्या, जिथे ही कॅन्डल बनलेली ना, ही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल होती. पहिल्या 15 मिनिटाचा कॅन्डलचा जो हाय बनलेला आहे, त्या हायच्या तो जो हाय बनलाय तिथे काय आहे? एक दिसत नाहीये, परंतु सप्लाय एरिया आहे, बरोबर. हा सप्लाय एरिया आपल्याला कशात दिसतो? या अनफिल्ड कॅन्डलमध्ये दिसतो. ही एक अनफिल्ड कॅन्डल आहे, ही सेकंड वाली अनफिल्ड कॅन्डल आहे, बरोबर. ह्या ज्या दोन कॅन्डल आहेत ना, या सप्लाय एरिया दाखवतात. या दोन कॅन्डल या सप्लाय एरिया दाखवतात. कारण या काय, इथे फाईट झाली ना, आणि फाईट झाल्यानंतर मार्केट कुठे गेलंय? खाली आलं. पुन्हा वरती गेलं. परंतु इथे टिकलंय का? नाही टिकलेलं. परत खाली आलं. म्हणजे हा इथे सप्लाय एरिया आहे. म्हणून मार्केट या एरियातनं काय झालं? कंटिन्युअसली खाली, 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 खाली येत गेलं. म्हणून आपण ह्या एरियाला आधीच काय म्हटलं होतं, की हा एक सप्लायचा एरिया आहे. म्हणून आपण याला कालच आपण चर्चा केली होती, की ह्या एरियामध्ये मार्केट जर कॉन्सोलिडेट केलं वरती, थांबलं काही वेळ, तर वरती जाईल. परंतु थांबलं नाही, तर ते काय होईल? खाली येईल. खाली येताना बघा, खाली येताना मार्केटने लो मारला, बरोबर. आता हे कालचं मार्केट आहे, काल नाही थांबलं. आणि आज मार्केट ओपन झाल्यावर लो मारला, लो मारून हाय मारला, पण तो कुठे मारला? या अनफिल्ड कॅन्डलच्या एरियामध्ये, बरोबर. ह्या अनफिल्ड कॅन्डलच्या एरियामध्ये ज्या काही ऑर्डर इथे फायनल पेंडिंग होत्या, त्या सगळ्या ऑर्डर घेतल्या आहे. लक्षात घ्या, इथल्या ज्या काही पेंडिंग ऑर्डर आहेत, या सगळ्या ऑर्डर घेतल्या, तर आता कुठे येईल? सगळ्या ऑर्डर घेतल्यानंतर मार्केट पुन्हा कोणत्या दिशेने येईल? मार्केट येईल या दिशेने खाली, बरोबर. या दिशेने खाली येईल. तर आता इथे एक ट्रेड होता, किंवा अशा ठिकाणी पण मार्केटमध्ये काय एंट्रीची लेवल भेटून जाते. जिथे जिथे सप्लाय बनतो तिथे प्राइस खाली येत असते. जिथे जिथे डिमांड बनतो तिथे प्राइस काय होत असते? वरती जात असते. ही प्राइस कंटिन्युअसली खाली येत असताना या एरियामध्ये बघा, या एरियामध्ये काय बनलेलं आहे इथे? इथे एक अनफिल्ड कॅन्डल. जशा इथं कॅन्डल बनलेल्या आहेत, सेम अशा कॅन्डल इथं बनल्या आहे, बरोबर. जर या एरियामध्ये सेम अशा कॅन्डल बनलेल्या आहेत, तर इथे पण काय आहे? या एरियामध्ये अशा कॅन्डल बनल्या, तर इथे पण काय आहे? एक सप्लाय एरिया आहे. म्हणून मार्केट इथून खाली गेल्यानंतर मार्केटनी इथे काय मारलं? एक या प्राइसला, या ह्या प्राइसमध्ये मार्केट आलं ना, इथे या सप्लायच्या एरियामध्ये मार्केट आलं, आणि मार्केट इथे आल्यानंतर मार्केटनी काय केलंय? एक लो मारलेला, बरोबर. हा लो कुठपर्यंत मारला? हा लो पुन्हा मार्केटनी या लिक्विडिटी पर्यंत मारला, किंवा जिथे कन्सोलिडेशनचा लो होता, जिथे या डिमांड झोनचा लो होता, त्या लोला तिथे आलेलं मार्केट, आणि तिथून वरती गेलं, आणि वरती जाऊन परत एकदा खाली आलं, आणि वरती इकडे क्लोज झालं, बरोबर. आता उद्या पण मार्केट, अजून पण मार्केटने काय केलंय?
हा कन्सोलिडेशनचा जो फेज आहे किंवा हा जो एरिया आहे कन्सोलिडेशनचा, हा एरिया ब्रेक केलेला आहे का? नाही केला. बरोबर? हा कन्सोलिडेशनचा एरिया ब्रेक केलेला नाही. हा जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि मार्केट ब्रेक होऊन 15 मिनिट, 30 मिनिट वरती थांबत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी येणार नाही. हां, आता हे लक्षात घ्या, जेव्हा मार्केट 24,300 च्या वरती जाईल ना, तर कुठे मार्केट वरती कुठपर्यंत जाण्याच्या तयारीत राहील? 24,300 च्या वरती गेलं, तर मार्केट कुठे तयारीत राहील? मार्केट 24,300 च्या वरती एकदा गेलं, तर मार्केट हे 24,400 चा पल्ला आधी गाठेल. बरोबर? हा पल्ला आधी गाठेल 400 चा आणि नंतर 24,500. 24,400 ला पण थांबेल आणि नंतर 24,500 कडे जाईल. तसंच सेम. आता बघा, आता इथे इथे थोडंसं लक्ष द्यायचं इथे. हे बघा, आता इथल्या ऑर्डर ज्या होत्या, ह्या पेंडिंग राहिलेल्या ऑर्डर घेऊन गेलाय. आता जर मार्केट खाली आलं तर कुठे येईल? आता जर मार्केट खाली आलं तर कोणत्या एरियामध्ये? या एरियामध्ये काय इथे काही ऑर्डर, इथे ह्या एरियामध्ये, हा जो एरिया आहे ना इथला, हा एरिया, ह्या एरियामध्ये काय आहे? ह्या एरियामध्ये मार्केट येईल, इथे थांबेल आणि मार्केट ह्या एरियामधनं कुठे जाईल? पुन्हा वरती जाईल. बरोबर? कारण इथे काय आहे? हा डिमांड एरियाचा इथे काही भाग आहे. बरोबर? आता समजून घेऊयात. इथे सप्लाय दिसतोय ना. हा सप्लाय खूप महत्वाचा आहे. हा सप्लाय जो आहे, हा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. हा सप्लाय खूप महत्वाचा. हा जो डिमांड आहे, हा खूप महत्वाचा आहे. हे बघा, मार्केट कोणतंही असो, बरोबर? मार्केट कोणतंही असो. मी थोडंसं मागे जाऊन चर्चा करतो. कारण लाईव्ह आपण जे बोलू शकतो मार्केटमध्ये किंवा खरेदी विक्रीचं जर बोलू शकतो, तर हे आपण कुठे? आपण बोलू शकतो हे मागे 3-6 महिन्यापूर्वी काय घडलंय त्यावरती चर्चा करू शकतो. ठीक आहे? तर आता बघा, हा एक डिमांड एरिया आहे. ही ग्रीन कॅन्डल आहे. ह्या अनफिल्ड कॅन्डल आहे आणि वरती जाताना मार्केट काय होतं? वरती जाताना मार्केट कंटिन्युअसली बुलिश होत गेलं. तर हा जो डिमांड एरिया आहे, या डिमांड एरियामध्ये मार्केट आल्यानंतर आपल्याला एक एंट्रीचा पॉइंट भेटतो, एक स्टॉप लॉसचा पॉइंट भेटतो आणि त्या एरियामधनं मार्केट काय होतं? वरती जातं. बरोबर? एक छोटा स्टॉप लॉस आणि वरती टार्गेट. बरोबर? एक छोटासा स्टॉप लॉस भेटतो आणि वरती टार्गेट भेटतं. तर आता बघा, सेम प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला तेच भेटणार. 15 मिनिटात बघायला गेलं तरी पण लक्षात येणार. आता बघा, जसा पुढे दाखवलाय सेम हा पॅटर्न आहे. बरोबर? सेम हा पॅटर्न आहे ना बनलेला. तर हा एंट्री, हा स्टॉप लॉस आणि हे वरती जाणारं टार्गेट. कारण इथे अनफिल कॅन्डल तर कुठपर्यंत जाईल? इथपर्यंत जाईल. म्हणजे आपल्याला या एरियापासनं हा एरिया आपल्याकडे मार्क पाहिजे. ह्या एरियापासनं मार्केट काय करणार? वरती जाणार. बरोबर? सेम पार्ट.
लक्षात घ्या. इकडे काय बनलाय? डिमांड एरिया, डिमांड झोन बनलेला आहे. बरोबर. आता अजून लक्षात घेण्यासारखं आहे. उद्याचं मार्केट आपल्याला माहित नाही आहे, किंवा हे मी तरी प्रिडिक्ट करत नाही, किंवा म्हणजे एस-जी-एक्स निफ्टी कुठे चालू आहे, गिफ्ट निफ्टी कुठे चालू आहे, यूएस कुठे चालू आहे, मग आपलं मार्केट कुठं ओपन होईल, नाही. आपण काय करतो? आपण आपल्या चार्टवरती बघतो की काय आहे काय नाही. मला चार्ट समजतो. चार्टमध्ये हे बघा, इथे गॅप होता. हा गॅपचा एरिया कुठून आहे? हा गॅपचा एरिया आहे इथून आहे ना, हा गॅपचा एरिया. हा गॅपचा एरिया इथून आहे ना, बरोबर. तर आधी कुठे येईल मार्केट? इथे जाईल. इथे हा गॅप बनलेला आहे. आधी मार्केट इथे येईल, नंतर याच्या या प्राइसमध्ये येईल, या प्राइसमध्ये येईल, आणि मार्केट स्टॉप लॉस सुद्धा घेऊन खाली येत असतं. बरोबर. स्टॉप लॉस घेऊन पण मार्केट काय करतं? खाली येण्याचा प्रयत्न करतं. तर मार्केट काय करेल आपल्याला माहित नाही. उद्या ओपन कुठं होईल, काय होईल ते माहित नाहीये. परंतु मार्केटमध्ये आता बघा, आपण डिमांड आणि सप्लाय झोन बघतोय. इथे सप्लाय होता, तो काय झालाय? या एरियातला जो सप्लाय होता, ह्या एरियामध्ये जो सप्लाय बनलेला होता, या एरियामध्ये जी सेलिंगची प्राइस होती ती घेऊन आलं. ह्या एरियामध्ये बाईंगची प्राइस होती, घेऊन आले. म्हणजे आता मार्केटने काय करायला पाहिजे? या एरियाच्या वरती आणि ह्या एरियाच्या खाली, ह्या एरियाला ब्रेक करायला पाहिजे. हे कधी करेल? उद्या करेल, परवा करेल, माहित नाहीये. हे किती दिवस याच्यामध्ये थांबेल माहित नाहीये. परंतु ब्रेक केल्यानंतर वरती, खाली, ब्रेक केल्यानंतर खाली, आणि खाली आल्यानंतर कुठे? इकडे. म्हणून 24,000 ही जी लेवल आहे ना, ही लेवल ब्रेक केल्यानंतर मार्केट या लेवलपर्यंत येईल, आणि या लेवलमध्ये 24,000चा एक सायकोलॉजिकल एक सपोर्ट पण आहे. त्या एरियामधनं मार्केट पुन्हा कुठे वरती जाण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. बघूया आता उद्या मार्केटमध्ये काय होते काय नाही. आपण व्हिडिओ टाकतोय, परंतु कमेंट करा, म्हणजे की कोणत्या कंटेंटवरती बोलायला पाहिजे, किंवा काय अपेक्षित आहे, कशावरती व्हिडिओ बनवायचा. आपलं मेजर आपण फक्त डिमांड आणि सप्लाय या मुद्द्याशीच असतो. कारण माझं तरी मत असं आहे की कोणता तरी एका गोष्टीत आपण परफेक्ट होऊ शकतो. मला डिमांड आणि सप्लाय मला समजतं, किंवा मला ते इझी वाटतं. मी बाकीचे कोणत्याच गोष्टी जास्त बघत नाही. डिमांड सप्लायमध्ये काय की मला ते जरा इझी आहे, सोपं आहे, लवकर समजतं. मला बाकीचे इंडिकेटर्स वगैरे ते लक्षात येत नाहीत. मला हे समजतं, इथे प्राइस काय करणार आहे मला ते समजते. मला न्यूज बघायची आवश्यकता वाटत नाही. आणि प्राइस ॲक्शन म्हणजे काय की प्राइस कोणत्या एरियातनं कुठे जाईल, काय होईल, काय नाही आहे. इतर सुद्धा इंडिकेटर ॲक्युरेट असू शकतात, माहीत नाही आहे, परंतु आपण नाही बघत. एज्युकेशनल कंटेंट कशाबद्दलची माहिती पाहिजे असेल, कमेंट करा, कमेंटमध्ये टाका. म्हणजे मग आपण त्या सब्जेक्टवरती आपण चर्चा करूयात, बोलूयात. बरोबर. त्याच्यावरती पण एखादा व्हिडिओ बनवता येईल. बरोबर. थोडेसे कसं आहे की लाईव्ह मार्केटमध्ये हे सांगता येत नाही की इथे इथे बाय करा, इथे सेल करा.
हे आपण बोलू नाही शकत लाईव्ह मार्केटमध्ये. बरोबर. आपण एज्युकेशनवरती भर देऊ. कोणता मुद्दा समजला नाही किंवा कोणत्या मुद्द्यावरती आपण अजून चर्चा केली पाहिजे, तो कमेंटमध्ये टाका म्हणजे लक्षात येऊन जाईल. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. ठीक आहे. थोडासा व्हिडिओ टाकायला उशीर झालाय. चालतंय. चला. धन्यवाद.